वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी पिठलं बनवणार आहे। चला तर मग आता सुरुवात करून घेऊया। इथे घेतलेले मी थोडंसं तेल, एक पळीभर तेल आणि इथे टाकून घेतलं मी जिरं मोहरी। ते जिरं मोहरी उडले की लगेच आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेलं लसूण टाकून घेणार आहोत। लसूण लालसर झाले की लगेच त्याच्यामध्ये आपण 7-8 मिरच्या कट केलेले ते पण टाकून घेणार आहोत। आता ते पण फिरून घेणार आहोत आपण चम्मचच्या सहाय्याने। इथे घेतलेले मी अर्धी वाटी बेसन, ते पण आता आपण फिरून घेऊ पाणी टाकून। इथे घेतलेले 1 ग्लास पाणी। आता चम्मचच्या साहाय्याने हे सगळं आपण बेसन एक मिक्स करून घेणार आहोत। हे बघू शकता तुम्ही। हे एक मिक्स झाल्याच्या नंतर आपण इकडे टाकून घेणार आहोत बारीक चिरलेलं टमाटर। आता ते पण आपण चम्मचच्या साहाय्याने फिरून घेऊया। इथे घेतलेले मी थोडंसं हळद, इथे घेतलेलं आहे मी थोडंसं लाल तिखट। आता ते पण फिरून घेऊ आपण चम्मचच्या साहाय्याने आणि चम्मचच्या साहाय्याने आपण हे सगळं बारीक करून घेऊया। हे बघू शकता तुम्ही। हे जेवढं बारीक होईल तेवढं आपलं पिठलं चविष्ट लागेल। हे सगळं बारीक झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत चवीनुसार मीठ। हे बघू शकता तुम्ही। आणि आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत मॅगी मसाला। मॅगी मसाल्याने पिठलं खूप छान होते, चविष्ट होते। नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही। आपल्या घरामध्ये काय अवेलेबल नसेल तर झटपट होणारी रेसिपी। आता आपण हे सगळं बारीक करून घेतलं। हे बघू शकता तुम्ही मी बेसनाचं पाणी किती पातळ करून घेतलेलं आहे। या प्रकारे आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे पाणी। चला तर मग आता आपण कढईमध्ये हे टाकून घेऊया। हे बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे। आता आपण हे चम्मचच्या साहाय्याने फिरून घेऊया। ह्या प्रकारे फिरून घ्यायचं सगळं। हे बघू शकता तुम्ही आपलं बेसन किती छान शिजत आहे आणि एकदम मस्त झालेली आपली रेसिपी ही पिठलं कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट मध्ये सांगा। चला ताट वाढून घेऊ। हे बघू शकता तुम्ही आजची रेसिपी तयार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू।